नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. 2 दिवस मनोशी काकांचा काही पत्ता नव्हता. कायरा आता काळजीमध्ये पडली होती. काकांनी आपल्या जीवाचं काही बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना, असा विचार आता तिच्या मनामध्ये येऊ लागला होता. काकांवरचा तिचा राग काहीसा कमी झाला होता, परंतु जे झाले ते तिला आवडलं नव्हतं. तिने या जगाला फार जवळून पाहिलं होतं. तिला वेगवेगळे प्रकारचे विचित्र लोक भेटले होते आणि काकांचीही आता त्यामध्ये भर पडली होती. रविवारचा दिवस होता. कायरा चहा नाश्ता करून शांतपणे खिडकीमध्ये बसली होती. काल ऑफिसमध्ये घडलेल्या घटना तिला आठवत होत्या. सुनील सर तिच्याबद्दल सहानुभूती बाळगून आहेत हे तिला आता जाणवायला लागलं होतं. ते एकटेच राहतात हेही तिला कळालं होतं. ते कसे राहत असतील याचा विचार ती करायला लागली. तिनं हे जग पाहिलं होतं. पुरुषांची वेगवेगळी रूपं देखील तिनं पाहिली होती. तिचा मामा, श्यामचा श्यामली होणारा तिचा नवरा, तिचा सासरा आणि आता मनोशी काका, अशी पुरुषांची अनेक रूपं तिला दिसली होती. त्यामुळे सुनील सर हे धुतल्या तांदळाचे असतील असं तिला वाटत नव्हतं. तिला आश्चर्य एवढंच वाटलं की आपण सुनील सरांचा एवढा विचार का करतोय. तेवढ्यात बेल वाजली. तिला वाटलं की आरती ताई आली असेल. ती तातडीनं उठली आणि दरवाजाकडे वळाली. तिनं दरवाजा उघडताच समोर तिला मनोशी काका दिसले. क्षणभर ती शांत झाली. तिच्या काळजामध्ये धस्स झालं. ती काहीच न बोलता बाजूला झाली. काका आतमध्ये येऊन सोफ्यावर बसले. कायरा काहीच न बोलता बेडरूमकडे वळाली. तितक्यात काकांनी तिला आवाज दिला, कायरा थांब, मला तुझ्याशी बोलायचंय. आता काय बोलायचं बाकी आहे? कायराची नाराजी लपता लपत नव्हती. कायरा, मी तुझी नाराजी समजू शकतो, परंतु मी त्या दिवशी फार नशेमध्ये होतो, त्यामुळे माझ्याकडनं हे घडलं. मला माफ कर. कायरा शांतपणे ऐकत होती. मनोशी काका पुढे बोलायला लागले, कायरा, करशील ना मला माफ? तू जर नाही म्हणाली तर मग मी इथे येणार सुद्धा नाही. काकांच्या बोलण्याचा परिणाम आता कायरावरती होत होता. तेवढ्यात ती शांतपणे बोलायला लागली, काका, मला तुम्ही इथे जागा दिलीत. माझ्या उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मी तुमचा खूप आदर करायचे. परंतु कालच्या प्रसंगाने तो सगळा आदर तुम्ही गमावलायत. परंतु तरीही काका, मला तुमची गरज आहे, तेव्हा तुम्ही इथेच राहा. मला तुमचा मोठा आधार वाटतो. ती शांतपणे म्हणाली, कायरा, तुझे आभार कसे मानावेत कळत नाही. मी एवढंच सांगतो, यानंतर असं काही होणार नाही याची मी तुला खात्री देतो. ठीक आहे काका, मी इथे आता एक वाईट स्वप्न पाहिलं असं समजून विसरून जाण्याचा प्रयत्न करणार आहे. हो, आणि मीही ते विसरून जाणार आहे. आपण पुन्हा एकदा पहिल्यासारखं राहूयात. काकांच्या चेहऱ्यावरती समाधान होतं. खूप दिवसांनी त्यांना मोकळं मोकळं वाटत होतं. त्यांनी टीव्ही ऑन केला तसं टीव्हीवरती मस्त जुनं गाणं लागलं होतं. त्यांनी कायराला आवाज दिला, आवडीचं गाणं लागलंय, बघायला ये कायरा बाहेर. मग कायरा बाहेर आली आणि टीव्ही पाहू लागली. अचानक ती उठली आणि म्हणाली, काका थांबा, तुमच्यासाठी नाश्ता करते. असं म्हणून ती उठली आणि सकाळी बनवलेला डोसा गरम करून घेऊन आली. काकांनी नाश्ता केला नव्हता. सकाळचे ते गरम गरम डोसे पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. त्यांनी पटकन एक घास तोंडात टाकला आणि लगेच म्हणाले, वाह, किती छान टेस्ट आहे. आणखी आहेत, थांबा, गरम करते. असं म्हणून ती किचनकडे गेली. काका आनंदाने गरम गरम डोसे खात होते आणि कायरा किचनमध्ये त्यांच्यासाठी डोसा आणि चहा बनवत होती. त्याचवेळी टीव्हीवरती गाणं चालू होतं, झालं गेलं विसरून जाऊ, पुन्हा विसावू या वळणावर. त्यानंतर मग दुपारी काका काही कामानिमित्त बाहेर पडले. कायरा आता शांत झाली होती. तितक्यात दरवाजावरची बेल वाजली. आता कोण असेल असं म्हणून ती उठली. दरवाजा उघडते तर समोर आरतीताई. या आरतीताई, खूप दिवसांनंतर कुठे होतात तुम्ही? अगं, बाहेरच बोलायचं का? नाही, सॉरी, या ना आतमध्ये.
त्या दोघी आतमध्ये आल्या. आरतीताई बोलायला लागल्या, अगं मी मुंबईच्या बाहेर गेले होते कामानिमित्त. कायरा हसली. असं काय काम करता तुम्ही? आरतीताई हसली यावरती. तुला तर कधीही घेऊन जाऊ, पण तुला आवडलं पाहिजे आमचं काम. असं न आवडण्यासारखं कोणतं काम करता? ती हसली. कायरा, आमचं काम सांगता येत नाही, परंतु ती सगळ्यांच्या गरजेची सेवा आहे. आम्ही सेवा देतो. यावरती कायरा विचारात पडली. अशी काय सेवा देता? सेवा तर सर्वच देतात, परंतु त्यात न सांगण्यासारखं काय? आता आरतीताई गंभीर झाली. कायरा, ही वस्ती तशी शहराच्या बाहेर आहे. तुला माहीत नाही म्हणून सांगते, या वस्तीतील बहुतेक स्त्रिया वेश्या व्यवसायात आहेत. कायरा स्तब्ध झाली. पण तसं जाणवत नाही. कसं जाणवेल? इथे सगळं खुलेपणानं होत नाही. आमचे ग्राहक ठरलेले असतात. या व्यवसायामध्ये अगदी घरगुती पद्धतीनं आणि गुप्तपणे चालवला जातो. आरतीताई, तुम्ही सुद्धा? हो, मी सुद्धा. आणि मग आरतीताई बोलायला लागली. हे सारे या वस्तीमध्ये बऱ्याच वर्षापासून चालतं. या वस्तीतील लोक गरीब आणि आधार नसलेली आहेत. त्यांचं शिक्षण खूप नाहीये. कमी मेहनतीनं जास्त पैसा देणारा हा धंदा त्यांनी निवडलाय. हे सारं गुप्त पद्धतीनं चालत असतं. त्यामुळे इथे भीती नसते. ग्राहक आपली गरज सांगतात आणि त्यानुसार आम्ही जातो आणि त्यांना खुश करतो. कायराला मात्र हे सारं नवीन होतं. सांग, तुला आवडेल का काम करायला? पैसेही चांगले मिळतील. नाही, मला या कामामध्ये रुची नाही. मी करते ना त्या कामात खुश आहे. ठीक आहे, आम्ही कोणालाही जबरदस्ती करत नाही. तुला वाटेल तेव्हा तू येऊ शकतेस. यावरती कायरा गंभीर झाली. ती अशा स्थितीमध्ये होती की तिथे ती कोणालाही नावं ठेवू शकत नव्हती. ती आरतीताईकडून या साऱ्या गोष्टींची माहिती घेऊ लागली. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.